हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ विथ स्वीटी. सकाळ सकाळी ताईचा फोन आला होता 11 वाजता की चला म्हशाला जाऊयात आपण. मी चालले, तुम्ही येत आहेत का? मम्मीने पटकन आवरून तयारी केली आणि म्हटलं की चला जाऊयात आता. ताईने मम्मीसाठी चप्पल घेतली होती, मम्मीने ती घालून निघालो आम्ही. नंतर म्हटलं की चला रोशनदादा खाली वेट करतोय, मग आम्ही निघालो पटकन. आता रोशनदादा म्हणजे कोण? तर माझे दाजी. हे बघा. मी असं तोंडाला स्कार्फ बांधला होता कारण की मला कारमध्ये उलटीसारखं होतं. मला गाडी सहन होत नाही म्हणून. नंतर मी पोचलो म्हशाला आणि इथं तसं खूप गर्दी होती. आम्ही कार पार्किंगला लावली आणि ते पार्किंगचे 200 रुपये चार्जेस आहेत. मग म्हटलं की ठीक आहे, काय हरकत नाही, दिले आणि निघालो. आणि इथून पूर्ण जत्रा सुरू होते आणि त्या साईडला खूप सुंदर सुंदर मूर्ती होत्या. शिवाजी महाराजांची आणि राधाकृष्णाची खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या होत्या आणि त्यात मला राधाकृष्णाची मूर्ती खूप जास्त आवडली. पण आम्ही फक्त बघत बघत निघालो, काही आम्ही घेणार तर नव्हतं. हे बघा किती सुंदर सुंदर आहे सगळं काही. नंतर मग निघालो हळूहळू. इकडे पूर्ण मार्केट भरलं होतं, असं वाटत होतं की हे घेऊ की ते घेऊ, पण हे स्टार्टिंगलाच होतं असं. हे बघा किती सुंदर आहे. नंतर एक कपबशी, जागोजागी हे वॉटरमेलन, ऊसाचा ज्यूस सगळं काही होतं. आणि जाताना कॅशच घेऊन जावं कारण की इथं आजूबाजूला कुठं ATM वगैरे नाहीये, किंवा स्टार्टिंगलाच कुठेतरी पैसे काढून जावं, कारण की आम्ही तर असेच गेलो होतो निघून. पण नंतर आज समजलं की आतमध्ये नेटवर्क बिलकुल पण नाहीये आणि इथं खूप सारे असे खेळणे वगैरे लावले होते. दुपार असून पण खूप जास्त भयंकर गर्दी होती इथं. बघा तुम्हाला दिसेल, असं वाटतं की लांबून असं वाटतं की मुंग्या चालल्या छोट्या छोट्या, इतकी गर्दी होती. आणि इथे राईड्स तर भयंकर एकदम इमॅजिक वाले होते, पण मला कशातच बसायला जमलं नाही कारण की माझ्यासोबत बसायला कोणीच नव्हतं सोबत. आणि मला राईड्समध्ये बसायला खूप आवडतं. पण म्हटलं की ठीक आहे, जाऊ देत आता. ही संपल्यानंतरून बदलापूरची जत्रा लागेलच, बोलले की त्यावेळेस तिथे जाईल आणि फ्रेंडसोबत बसेल. आणि हे खूप सुंदर होते. तर सगळं पूर्ण मार्केट भरला होता चपलापासून. पण इथं सगळ्यात जास्त जे होतं ना, जास्त क्वांटिटीमध्ये, ते तर हे होतं की नुसतं चादर, सतरंजी, बेडशीट हे सगळं होतं जास्त करून. आणि लहान पोरांचे जे खेळणे वगैरे ते होते. म्हणजे मम्मीने मला पैसे दिले होते, मम्मी बोलली की तुला हवं ते घे. पण पूर्ण जत्रा संपेपर्यंत मला असं कोणतीच गोष्ट नाही भेटली जी मला हवी असेल. कारण की इथं मी जे पण बघवते मला असं वाटत होतं की ठीक आहे, नॉर्मली तर शॉप्समध्ये पण भेटतं, असं काहीच नव्हतं. बाकी जर घरातली शॉपिंग वगैरे करायची असेल, चादरी वगैरे हवे असेल, तर मी इथं भरपूर काही आहे. बाकी तसं मला इतकं काही वाटतं नाही. खूप मोठी जत्रा होती, पण सगळीकडे एकच लागलं होतं, बेडशीट्स वगैरे एवढंच. आणि बाकीचं तर फक्त फिरण्यासारखं वाटलं मला. आणि हे खाऊचं वगैरे होतं, रेवड्या वगैरे, कपडे होते लहान मुलांचे, ठीक होतं. मला असं वाटतं की आम्ही दुपारी गेलो होतो म्हणून इतकं काही वाटलं नाही, आणि राईड्समध्ये पण नाही बसलं म्हणून काही वाटलं नसेल. पण रात्री मजा येत असेल इथं. दुपारीच इतकी भयंकर गर्दी होती, म्हणजे रात्री काय असेल. पण जाऊ देत, नेक्स्ट टाइम मी रात्रीच येईल इथे. हे बेडशीट्स वगैरे खूप सुंदर सुंदर होतं तशा, आणि काही तर एकदम रंगीबेरंगी, लाल हिरवा हेच कलर होते. आणि जिथे बघा तिथे सर्व जेवढे पण लोक होते त्यांच्या सगळ्यांच्या हातात फक्त चादरीच होत्या. आणि इथे ऑलमोस्ट अर्धे लोक ना चादर वगैरे घेण्यासाठी चालले होते.
मग आम्ही ते ॲक्च्युली आम्हाला घ्यायचं होतं कोयता वगैरे, तर ते घेण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. टप वगैरे हे बघा आता कसे वाजवतात. आणि इथे जास्त करून मला व्लॉगर दिसले, खूप जण होते जे व्लॉगिंग करतच चालले होते. हे बघा, हे माझी मम्मी हे काहीतरी बघत होती, तिला घ्यायचं होतं. पण मला खूप असं उन्हामुळे धुळीमुळे त्रास होत होता, सायनसचा प्रॉब्लेम होता, म्हणून मी एका साईडला सावलीमध्ये उभी होती. देन मग नंतर इथं ताईला पोलपट घ्यायचं होतं, मग ते घ्यायला गेलो. हे बघा, हे असं होतं म्हशाच्या जत्रेला आले की हालत. आणि दाजी हसत होते तिला. हा आमचा पप्पू दादा, जो की आम्हाला जत्रेमध्ये भेटला अचानक. तो पण आला होता, मावशी वगैरे सर्वजण जत्रा फिरायला. आणि माझी मम्मी विचारत होती हा पोलपट कसा आहे. नंतर मग हे असे घरामध्ये असे लावायला तोरण वगैरे होते, भरपूर सुंदर होतं तसं भरपूर काही, पण ते घराची शॉपिंग करायला खूप सुंदर होते इथं काही सामान. आणि मला माझ्यासाठी असं काहीच नाही भेटलं. म्हटलं ठीक आहे, पण मला तिथे काही असे टेडी बिअर वगैरे दिसले जे खूप सुंदर सुंदर होते, मला घ्यायचं पण होतं. तर म्हटलं की ठीक आहे, घेऊन पण काय करणार आहे, एका जागेच ठेवणार आहे, म्हणून म्हणलं की नको. हे बघा अशा चादरी, हा चादरी मला अजिबात नाही आवडला, रंगीबिरंगी. हे बघा, लहान मुलांना आणलं तर असं डोक्यावरती बसून ठेवा, म्हणजे हरवणार नाही पुरं. माझी मम्मी जिथं जात होती तिथं फक्त रेटच काढत होती, घेत तर नव्हती. मग पुन्हा आम्ही निघालो की चला पुढे जाऊन घेऊयात म्हणत. आणि भरपूर शॉपिंग केली, बेडशीट्स वगैरे घेतले, भरपूर काय काय घेतलं, गद्दे वगैरे. नंतर मम्मीला म्हटलं की चला आता बस, आता एक कढई घेऊयात आणि निघूयात. कारण की रोशन दादाला पण बाहेर जायचं होतं, त्यालाही उशीर झाला होता आणि मला पण भरपूर कंटाळा आला होता, म्हणून म्हटलं की नको आता चला निघूयात. कारण की आता ॲक्च्युली आता खूप गर्दी वाढायला सुरुवात झाली होती, कारण की संध्याकाळचा टाईम झाला होता म्हणून. नंतर मी भजीपाव घेतला गुरुप्रसाद हॉटेलमधून आणि नंतर निघालो खात खात. म्हटलं की आता मला भजीपाव खाल्ल्यानंतर वापस त्रास होतो की काय, म्हणून नंतर आम्ही विंडोज ओपन ठेवला कारच्या. पण मला जाताना असं काही फील नाही झालं, ओके होती मी नॉर्मल. आणि नंतर म्हटलं की चल थोडेसे स्नॅप काढते, मला थोडेसे स्नॅप काढायचे होते, पण मला ते काढायलाच भेटलं नाही. कारण की मी जेव्हा पण स्नॅप काढायला घ्यायची, माझी ताई मला आवाज द्यायची किंवा माझ्यासोबत काय ना काय बोलायची, गप्पा मारायची. खूप कंटाळा आला होता, असं वाटत होतं की कधी पोचते मी घरी. खूप थकली होती आणि मला एक असा व्हिडिओ काढायचा होता, मस्तपैकी हवा येते, मी बाहेर बघते, पण ताई मला काढूनच येत नव्हती. आणि मग आम्ही फायनली नेरळला पोचलो. घरी पोचलो, ताईला म्हटलं की चला आता चाय पिया, मग तेही आले वरती. आणि नंतर हा बघा आमचा रोशन दादा, जो की त्याच्या का कॅमेरा फिरवला की तो नाही बोलायचा.
आणि नंतर फायनली जाता जाता बोलला बाय बाय, कॅमेरा की बघून ते पण. आणि ते दोघं निघाले घरी जायला. नंतर दादा त्यांच्यासोबत त्यांना खाली सोडवायला गेला खालपर्यंत. आणि असंच आजचा ब्लॉग हा एंड होतो इथेच. भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब, लाईक अँड शेअर करा. आणि उद्याचा ब्लॉग नक्की बघा. गुड नाईट, बाय बाय, टाटा, राधे राधे.